नमस्कार, मी प्रमोद सस्ते. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अगदी चित्र स्पष्ट होते. आपण बघताय पाठीमागे फटाक्याचा जल्लोष आहे. आज सहकार बचाव पॅनलचे गुरु शिष्याची जोडीपैकी आपल्यासोबत बोलण्यासाठी रंजन काका आहेत. काका, पाठीमागे फटाके वाजताना दिसत आहेत, परंतु अजून कुठलीही आकडेवारी डिक्लेअर केलेली नाही. त्यापूर्वीच निळकंठेश्वर पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजण्यास सुरुवात केलेली आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे नेमकी? खऱ्या अर्थानं हा विजय अजितराव पवारांचा हा विजय नैतिकतेचा विजय नाही. नैतिकतेच्या अधिष्ठानावर हा त्याचा विजयच मिळत नाही. आणि म्हणून केवळ धनशक्तीचा वापर करून राज्याच्या जनतेनं बारामतीच्या जनतेने दिलेल्या सत्तेचा गैरवापर करून वेगवेगळी दमदाटी, वेगवेगळी आमिष आणि सर्व यंत्रणेला प्रचाराच्या कामात लावून, शासकीय यंत्रणेला, जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवून, मग शिक्षण मंडळ असेल, तिन्ही कारखान्याचे संचालक मंडळ असेल, तुमचा शेजारचे 2 आमदार असतील, शेजारचे मंत्री असतील, एवढं काय मोठं होतं? एवढ्या माळेगावच्या सभासदांच्या एवढं मोठं प्रेशर निर्माण करायचं मला समजलं नाही. तरी त्यांची इच्छा पूर्ण 21-0ची झाली नाही. माझ्या माळेगावच्या स्वाभिमानी सभासदानं या राज्याच्या नेतृत्वाला गुडघ्यावर आणलं म्हटलं तर एक अवघड ठरणार नाही. घराघरात जावं लागलं, वाड्या वस्त्यावर जावं लागलं आणि त्या ठिकाणी हे करूनही ऐकत नाही म्हटल्यानंतर लक्ष्मीचं दर्शन मोठ्या प्रमाणात द्यावं लागलं. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. मला सांगा, तुम्ही हा पराभव जो अजून आकडेवारी डिक्लेअर नाही आहे कुठलीही, परंतु पाठीमागं आपण बघतोय की फटाके वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. हा पराभव तुम्ही सांगताय की तुम्हाला मान्य नाही आहे अजून कुठली पराभव आम्ही स्वीकारलेला आहे. मान्य नाही असं म्हणत नाही, पण ज्या पद्धतीने मिळवला ती पद्धत मान्य नाही. तुम्ही महाराष्ट्राला नैतिकतेच्या निकषावरती तुम्ही जिंकलाय आणि अनैतिकतेच्या निकषावरती ते जिंकलेत, हे तुमचा स्पष्ट आरोप आहे. स्पष्ट आरोप आहे. धनशक्ती त्यांनी वापरली, प्रशासकीय यंत्रणेचा त्यांनी गैरवापर केलेला आहे, हे तुम्ही स्पष्टपणे सांगताय. मला सांगा, अजूनही आकडेवारी डिक्लेअर नाही आहे, कुठली अधिकृत आकडेवारी आपल्यासमोर आलेली नाही, तरीसुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं अजित पवारांना एवढ्या खाली यावं लागलं, म्हणजे एवढ्या खाली लक्ष द्यावं लागलं, ह्याचं कारण तुम्ही स्पष्ट नाही आहे हे सांगताय. मग माळेगाव सहकारी साखर कारखाना त्यांच्या दृष्टीने एवढा महत्त्वाचा का होता, हा तुमचा प्रश्न आहे. त्यांनी चेअरमन व्हावं, त्यांना तुम्ही शुभेच्छा पण देताय, तुमचं मन मोठं आहे, परंतु ही लढाई भावनिक कलानं लढली गेलेली नाही आहे. ह्या लढाईमध्ये पूर्णतः व्यवहार हा पाहिला गेलेला आहे. मतदारांनी सुद्धा व्यवहाराला प्राधान्य दिलेलं आहे. व्यावहारिकदृष्ट्या आपण कुठे कमी पडलो आहे? व्यावहारिकदृष्ट्या कमी पडायला आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्यांच्या मुलासाठी तयार केलेलं आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखालचं हे सहकार वाचवण्यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनल केलेलं आहे. आमच्याकडं कोणी उद्योगपती नाही, आमच्याकडे दुसरं कोणी कोट्याधीश नाही, आणि म्हणून आमचं हे सामान्यांचं पॅनल आहे. सामान्य व्यक्तिमत्व आमच्याबरोबर आहेत, ज्यांना जनतेमध्ये, समाजामध्ये खऱ्या अर्थानं मानाचं स्थान आहे, अशी सगळी मंडळी आमच्यावर या पॅनलमध्ये होती. आणि म्हणून आम्ही कुणाच्या हात उसरत नाही कुठंच. त्यामुळं आम्हाला कुठं ती धनशक्ती वापरायची वेळ आली नाही. आम्ही अपूर्व पडलो असं म्हणणार नाही. आमची ती पद्धत नाही. आमची नैतिकतेचा विजय करणं आणि मिळवणं, खरा विजय मिळवणं. नैतिकतेच्या निकषामध्ये आज जर गणित बदलली, आपण म्हणताय धनशक्तीचा त्यांनी वापर केला, प्रशासनाचा दुरुपयोग केला, परंतु जो आपला मतदार होता, जो स्वाभिमानी मतदार आहे, किंवा आपण जे भावनिक आव्हाने केली, स्वाभिमानतेचा जो आपण विषय म्हणताय, त्याच्यामध्ये आपण मतामध्ये रूपांतरित होण्यासाठी कुठे कमी पडलो, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. ज्या मुद्द्यावरती आपण लढत होतो, त्या मुद्द्याचं मतामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण कुठे कमी पडलो? तसे सामान्य शेतकऱ्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी असतात, त्या सगळ्या ठिकाणी प्रचंड राजकीय दबाव, सत्तेचा गैरवापर आणि प्रचंड पैशाचा वापर ह्या निवडणुकीत करावं लागलं. ह्याचे वेगळं काय?
हे दुर्दैव आहे, पूर्णपणे दुर्दैव आहे असं 100% सांगतो. दुर्दैव आहे. दुर्दैव आहे आणि ते मला वाटतं नैतिकच्या निकषावरती ते जिंकलेले नाहीत, हा तुमचा स्पष्ट आरोप आहे त्याच्यावर. 100%. मग त्याही पुढे जाऊन माझा आरोप आहे, काय त्यांनी विकासाच्या गप्पा मारतात. बारामती तालुक्यात हजारो कोटी आणले, इतकं काम केलं, इतकं काम केलं. माझा दावा आहे आजही, माळेगाव कारखान्याची निवडणूक, नगरपालिकेची, नगरपंचायतची निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कुठल्याही या तालुक्यातल्या निवडणुका त्यांनी लक्ष्मीचा वापर न करता जिंकून दाखवाव्यात. तुमचं जाहीर आव्हान आहे त्यांना, जाहीर आव्हान आहे माझं. तुम्ही नैतिक निकषावरती कधीही कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी इथून पुढे तयार आहे, तुम्ही थांबणार नाही अजून ह्या निवडणुकीपुरतं. त्यांनी जिंकून त्यांनी जिंकून अशा दाखवावं. पद्धतीची निवडणूक नाही. दबावचं राजकारण करून पैशाचं आम्ही दाखवून चालत नाही. ठीक आहे सर, आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोलात, आपले खूप खूप आभार आहे. धन्यवाद.